फलंदाज हरेश भोईर याला, तर हरेश भोईर साठी सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय प्रकाशजी भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव येते हरेशच्या बॅट मधनं. नेक्स्ट बॉल. आता मात्र लॉंग ऑफ मध्ये चेंडू उडवायचा होता, मात्र हवा तसा संपर्क झाला नाही. एक धाव बनली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. टीम बी ग्रुपचे कॅप्टन आपण लकी ड्रॉ साठी या. टीम बी ग्रुपचे कॅप्टन रोहन भुईर याच्याकडनं प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल धाव मिळतीये. आतापर्यंत दोन्ही फलंदाज एक एक धावांवर खेळतायत या चौथ्या सामन्यामध्ये. नेक्स्ट बॉल. आता मात्र चेंडू हवेत असेल लॉंग ऑफ मध्ये आणि चेंडू निघून गेलाय. 2 बाउन्स. सीमारेषा बाहेर मिळतील त्या 4 धावा. आलाय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच बिनबाद 6. मिड ऑफ सर्कल मध्ये असताना मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू पाठवला होता लॉंग ऑफ मध्ये आणि या सत्रातील पहिला चौकार आलाय हरेश भोईर याच्या बॅट मधनं. तदनंतर चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज यशवंत वाघ यांनी. निर्धाव चेंडू येतोय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय या षटकातील. धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच बिनबाद 6. टीम आरव अँड देवांश 11. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र थर्ड मॅन ला चेंडू कट केलाय. एक धाव जोडली गेली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न मैदानात सुरू आहे आणि पहिला धक्का लागलाय आरव अँड देवांश 11 ला. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. बघा आपण लकी ड्रॉ कडे वळतोय. आपण लकी ड्रॉ कडे वळतोय. 2 मिनिटं व्यवस्थित ऐका. पहिला 2 मिनिटं व्यवस्थित ऐका. लकी ड्रॉ करतोय ना. लकी ड्रॉ जो आहे तो बी ग्रुपचा आहे. कारण बी ग्रुप मध्ये मयुरेश इंटरप्राइजेस 2 मॅच जिंकल्यात. साई 11 2 मॅच जिंकल्यात आणि सोबतच बी ग्रुप या टीमने देखील 2 मॅच जिंकल्यात. त्यामुळे या 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील. 3 चिठ्ठ्यांमधून पहिली चिठ्ठी उचलली जाईल. ती चिठ्ठीमध्ये ज्या संघाचं नाव असेल तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि 2 चिठ्ठ्या ज्या राहतील त्या 2 चिठ्ठ्यांमध्ये ज्या 2 टीमचं नाव आहे त्या 2 टीमला 1 ओव्हरची मॅच खेळावी लागेल. ओके. जी 1 ओव्हरची मॅच होईल ना त्याच्यामध्ये 40चा वगैरे काही रूल नसेल. पूर्ण ओपन केला जाईल. हा प्लेअर पण ती ओव्हर जी आहे ना 1 ओव्हरची मॅच आहे. ती सुपर ओव्हर नाही आहे. ओके डन. समजलं सर्वांना. गोरख दादा द्या चिठ्ठ्या. बेटा इकडे तू साइडला आहे ना. तू साइडला बेटा बाजूला. ए बेटा बाजूला. ए बाजूला. थांब थांब थांब. गोरख द्या. तू थांब ना तू. गोरख द्या. ए बाजूला. यस चिठ्ठी या ठिकाणी उडवली जाते गोरखनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते. आमच्या सोबत बेटा नाव काय तुझं. ध्रुवी. ध्रुवी आहे. यस ध्रुवीच्या शुभ हस्ते आपण ही चिठ्ठी उचलणार आहोत. प्रेसिडेंट गोरखनाथ दादा यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी उडवतोय. ध्रुवी बेटा एक चिठ्ठी उचल आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव आहे मयुरेश इंटरप्राइजेस. अर्थातच मयुरेश इंटरप्राइजेस संघ सेमीफायनल मध्ये धडकलाय. तर 1 ओव्हरची जी मॅच आहे ती मॅच होईल बी ग्रुप आणि साई 11 या 2 टीम मध्ये. यस थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू द कॉम्बॉक्स.
कॉंग्रॅच्युलेशन मयुरेश एंटरप्राइजेस ज्यांनी धडक घेतली आहे सेमी फायनल मध्ये. वळतोय मैदानाकडे. दुसरे षटक प्रगती पथावर असताना षटकातील तिसरा चेंडू असेल हवेत. झेल पकडला जाईल का? यस, बाद होईल फलंदाज. दुसरा धक्का लागलाय. थँक्यू कॉम्बॉक्स. यस, योगेशजी भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मेहुल भुईर तंबूच्या आसऱ्याला जातोय. दुसरा विकेट प्राप्त झालाय टीम बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला. स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठानचा विचार केला गेला तर भिनार प्रीमियर लीग 2024 चे विजेते आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन. त्यांच्या माध्यमातून या पहिल्या सत्रामध्ये मधनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच 2 बाद 8. भावेश भुईर षटकातील पुढचा बॉल. आता मात्र हलक्या हाताने पुश केलाय चेंडू. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एक सिंगल धाव मिळेल फलंदाजाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवर भावेश भोईर. पुढ्यात ठेवण्यात आला होता. क्रिकेटच्या पटलावरील देखणा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण करण्यात यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच बाउंड्री चेक केली जाईल. सर आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय योगेश भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय गुरुनाथ जी भोईर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते. गोरख जी भोईर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण योगेश जी भोईर यांना आपण सन्मानित करा. योगेश भोईर यांना आपण आपल्या या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करणार आहोत. नक्कीच चौकाराचं संरक्षण केलं गेलंय फिल्डर कडनं. 3 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग पाहायला मिळाली होती लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि 1 धाव नक्कीच आपल्या टीम साठी वाचवली गेली. धाव संख्या झाली ती म्हणजेच 12. आरव अँड देवांश 11 टीमची. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश भोईर. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला कट केलाय चेंडू. हलक्या हाताने टर्न केला होता. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. धोकादायक प्रयत्न आणि तिसरा गडी धावचीच्या स्वरूपात बाद होईल.
धावचीच्या स्वरूपात बाद होईल फलंदाज रोहन भोईर. तिसरा धक्का लागलाय रोहनच्या स्वरूपात आणि धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच मैदानात आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय. एका बाजूला असेल डिफेंडिंग चॅम्पियन तर एका बाजूला असेल आरव अँड देवांश 11. धाव संख्या झाली ती म्हणजेच 3 बाद 13 आरव अँड देवांश 11 टीमची. इतना मोठे फटके खेळले जातील का जतीन राणे आणि हरेश भोईर ज्युनियर यांच्याकडनं. गोलंदाजी ट्रॅक वर येईल तिसऱ्या षटकासाठी प्रणय भोईर मान फ्रॉम भिनार. एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या पटलावरील प्रणय भोईर याचं सुद्धा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉल. अनेक वेळा गोलंदाजांकडनं वाईट यॉर्करचा मारा केला जातोय या क्रिकेटच्या पटलावर. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस मात्र हवा तसा फायदा घेता आला नाही फलंदाजाला. एक दरम्यान सिंगल आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे. आदरणीय पंडित जी पाटील साहेबांचं आपल्यामध्ये शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम, स्वागतम सुस्वागतम. भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. चेंडू हवेत असेल मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. प्रयत्न नक्कीच केला गेला होता लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडनं मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू. 2 धावा पुनश्च एकदा जोडल्या जातील धाव फळकामध्ये. धाव फळक पुढे ढकललं जाईल ते म्हणजेच 3 बाद 17. मागच्या 2 चेंडूंवर डबल धावा पाहायला मिळत आहेत. डबल डिजिट मध्ये धाव संख्या 17. इतनं मोठे फटके खेळावे लागतील कारण तिसरं षटक मार्गस्थ असेल प्रणय भोईऱ्याचं. पुन्हा एकदा फुलटॉस. वारंवार फुलटॉस चेंडू हाताळले जात आहेत. मागील 3 चेंडूंचा विचार केला प्रणय भोईर या गोलंदाजाचा तर 3 फुलटॉस चेंडू नक्कीच हाताळलेत मात्र फलंदाजांकडनं हवा तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. धावसंख्या असेल ती म्हणजेच 18. 3 बाद. टीम आरव अँड देवांश 11. प्रणय भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र फिंगर रोल केले गेले होते. चेंडू निघून गेला बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. एक सिंगल धाव मिळते. यष्टी रक्षक स्वतः फील्ड करेल. नक्कीच या षटकामध्ये विकेट प्राप्त करता आली नाही आतापर्यंत प्रणय भोईर या गोलंदाजाला. मात्र पहिल्या 5 चेंडूंवर फक्त 6 धावा खर्च करतोय आतापर्यंत. पहिल्या सत्रातील तिसरं षटक प्रणय भोईर याचं. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडू स्क्वेअर लेग मध्ये.
डीप स्क्वेअरलेगचा फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त करेल दोन्ही फलंदाज. पंचांचा अधिकृत इशारा येईल षटक समाप्तीचा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती म्हणजे 3 बाद 20. आतापर्यंत गोलंदाज हवी ठरलेत फलंदाजांवर. पहिल्या षटकाचा विचार केला तर यशवंत वाघ गोलंदाज आला होता, त्याने धावा खर्च केल्यात 7. दुसरं षटक घेऊन आला भावेश भोईर, याच्या षटकामध्ये नक्कीच एक विकेट प्राप्त करण्यात यश आलं होतं आणि धावा खर्च केल्या गेल्या 6. तिसरं षटक घेऊन आला होता प्रणय भोईर, ज्याच्या षटकामध्ये 7 धावा नक्कीच खर्च झाल्यात. म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथनं मात्र पहिल्या सत्रातील अंतिम षटक असेल. किरण भुईर पाहायला मिळत आहेत. स्वतः संघमालक किरण भुईर गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. इथनं मोठे फटके खेळले जातील का फलंदाजांकडनं? त्याचबरोबर कासनीगावचे माजी सरपंच आदरणीय भगवान जी भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आधी सर्व मान्यवर देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये आदरणीय गोताराणे सर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. स्लॉगवरचं षटक घेऊन आले तर स्वतः संघमालक किरण भोईर. पहिले 2 चेंडू लेग स्टिक सोडून जाणारे चेंडू, 2 अवांतर चेंडू हाताळलेत आतापर्यंत गोलंदाजाने. चांगली लाईन हाताळावी लागेल. पुन्हा एकदा मात्र लाईन तीच मात्र चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. मिळतील त्या 6 धावा. काय स्ट्रोक सजवला होता जतीन राणे याने. घुटना टेक और सिक्सर देख. जतीन राणे याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल मोहन राणे यांच्याकडनं. मागच्या चेंडूवर अक्षरशः बॉलची सुद्धा दशा बदलवली गोल फलंदाज जतीन राणे याने. लॉंग लेगच्या डोक्यावरने चेंडू पाठवला होता सीमारेषा बाहेर. षटकार आला होता मागच्या चेंडूवर. पहिले 2 चेंडू वाईट चेंडू हाताळले, तदनंतर षटकार आलाय. धावसंख्या असेल ती म्हणजे 26. अठ्ठावीस सॉरी. पुढचा बॉल, हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. लॉंगनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. षटकार. षटकारांमध्ये आता मात्र डील करतोय जतीन राणे, ज्याच्यासाठी सुवर्ण संधी लागली आहे. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल सन्माननीय मोहनजी राणे यांच्याकडनं. आणखी एक षटकार आला पुढच्या चेंडूवर, तर हरेश भोईर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल जतीन राणेसाठी. एक षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक
मात्र एज लागलीये, चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण घडलंय, नक्कीच फंबल झालं होतं, त्याचा फायदा घेतला गेलाय जतीन राणेकडनं आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 16 धावा खर्च केल्यात किरण भोईर या गोलंदाजाने. पुढचा चेंडू या षटकातील तिसरा वाईड आलाय आतापर्यंत किरण भोईर याच्याकडनं. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर, पुन्हा एकदा 30 लाईन. वारंवार वाईट चेंडू पाहायला मिळत आहेत. सरावाचा अभाव पाहायला मिळतोय गोलंदाज किरण भोईर याचा. धाव संख्या असेल ती म्हणजे तब्बल 38. षटकातील पुढचा बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. या स्लॉगवरच्या षटकामध्ये काय फलंदाजी केली आहे जतीन राणेने, ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळालेत. पूर्णपणे तुटून पडलाय किरण भोईर या गोलंदाजावर. स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका, क्रिकेटच्या पटलावरील सुखरूप फटका. चेंडू निघून जातोय, सीमारेषा बाहेर येतोय चौकार. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 48. आतापर्यंत 28 धावा खर्च केल्या गेल्यात किरण भोईर यांच्याकडनं. या चेंडूवर जर षटकार येतोय तर हरेश भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल जतीन राणे याला. नेक्स्ट बॉल हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही, रडार मध्ये आला नाही जतीन राणे याच्या. आता मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल. जतीन राणे बॅक टू दी डगआउट. पहिल्या सत्राला होईल समाप्ती आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 49. 49 येणारे 24 चेंडू आणि 50 धावेंची गरज असेल विजय संपादन करण्यासाठी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला. अंतिम षटकामध्ये काय फलंदाजी झाली जतीन राणेकडनं, त्याच्या थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. बोलूया आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मी सन्माननीय विलासदादा भोईर भिनार गावचे माजी सरपंच यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सन्माननीय पंडित पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी विलासदादा भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पंडित पाटील साहेब ज्यांनी अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे, त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. मायेची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित केलं जात आहे. सोबत किरण भोईर यांना देखील आपण पाहू शकता. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सोलागाव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भगवान भोईर साहेब उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय किरणजी भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते हा पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण पाहू शकता सन्माननीय भगवंतदा भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय सोलागाव संघटनेचे अध्यक्ष संतोष जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण जोशी साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. मी किरणजी भोईर आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते
पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण पाहू शकता उपस्थित मान्यवर भिनार प्रीमियर लीग साठी सदिच्छा भेट त्यांची आपण पाहतोय. आयोजकांच्या वतीने योग्य तो मान सन्मान त्यांना या ठिकाणी दिला जात आहे. त्यानंतर सोलागाव संघटनेचे सन्माननीय सचिव ज्यांची अफाट मेहनत अफाट कष्ट आपल्याला पाहायला मिळतात सीताराम गुलबी दादा देखील उपस्थित आहेत. आपण दादांना देखील सन्मानित करूया. मी गोरखनाथजी भोईर आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मित्रो, एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं गरजेचं असतंय आणि ते पाहुणे मात्र व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार सोला व्यासपीठावर आपण पाहतोय. सीताराम दादा गुलबी ज्यांची अफाट मेहनत सोलागाव संघटनेसाठी सातत्याने आपण पाहत आलोय. त्यानंतर सन्माननीय सहसचिव महेश वारे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी भरतजी घाटाल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सोलागाव संघटनेचे सन्माननीय सहसचिव महेश वारे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय आपण. भरत घाटाल यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय शरद गोतारणे साहेब, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडवली, सोबतच ते मुख्याध्यापक देखील आहेत. एक गोड व्यक्तिमत्व, हसमुख चेहरा, आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. आपण त्यांना सन्मानित करतोय. मी सन्माननीय भरतजी घाटाल आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण पाहू शकता सन्माननीय शरद गोतारणे साहेबांना त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय गणेश दादा पाटील देखील उपस्थित आहेत, जे ओम साई 40+ पीसे टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. मी गोरखनाथजी भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी विस्फोटक अंदाज सातत्याने आपण गणेशदादा पाटील यांचा पाहत आलोय. ओम साई 40+ टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. त्यानंतर नानू सुतार जे अमर स्पोर्ट कासने टीमचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करतोय. मी प्रभाकर दादा भोईर आपणास विनंती करतोय. प्रभाकर दादा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते पुढचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. नानू सुतार जे अमर स्पोर्ट 40+ टीमचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांचा सत्कार व्यासपीठावर होत आहे. त्यानंतर सन्माननीय जयजी जाधव हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी किरण भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जयेश जी जाधव हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. किरण आपण पाहू शकता एक डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच जयेशजी जाधव यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर होत आहे. किरण भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अमर स्पोर्ट कासने टीमचे खेळाडू ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणत असतो, नावात जरी हलके असला तरी फटके भरपूर वजनदार असतात. शरद हलके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी भरतजी घाटाल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक, सन्माननीय अर्थातच आमचे अगदी जवळचे मित्र आहेत, भिवंडीकर या नावाने अगदी फेमस आहेत, संदेश पाटील व्हॉइस ऑफ बादवड भिवंडी यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. त्यानंतर सन्माननीय महाराष्ट्र पोलीस MS राठोड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना देखील सन्मानित करूया. मी प्रेसिडेंट गोरखनाथजी भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यस, साहेबांना विनंती आहे की आपण थोडं पुढे या. MS राठोड साहेब, महाराष्ट्र पोलीस. महेंद्र अंकल आपण या ठिकाणी संपर्क साधा. महेंद्र अंकल. मी योगेश दादा गुलवी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. निंबावली गावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय योगेशजी गुलवी. थँक्यू सो मच. 50 धावांचा पाठलाग करतोय टीम बाळाशेठ प्रतिष्ठान. 24 चेंडू 50 धावा. पहिल्या 2 चेंडूंवर 4 धावा प्राप्त केल्या होत्या यशवंत वाघ यांनी, मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे हरेश भोईर ज्युनियर यांनी. पहिला धक्का लागला या बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला. थँक्यू कॉम्बॉक्स. चला टॉससाठी या. साई 11 विपक्ष बी ग्रुप या 2 टीममध्ये पुढची मॅच आपण एका ओव्हरची पाहणार आहोत. सेमीफायनलमध्ये कोणता संघ धडकेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या एका ओव्हरमध्ये मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. थँक्यू सो मच. नंबर ॲट 3 प्रणय भुईर आला होता, ज्याच्या बॅट मधनं पहिलाच षटकार आलाय. क्रिकेटच्या पटलावरील मोठं नाव भिनार गावचं म्हटलं तर एका बाजूला प्रणव भोईर आणि एका बाजूला प्रणय भोईर. भिवंडी ग्रामीण मध्ये नेहमीच आपण या दोघांना पाहत असतोय. त्याच प्रणय भोईर याच्या बॅट मधनं आलाय हा हरेश भोईरच्या विरोधात षटकार. धावसंख्येचा विचार केला गेला तर डबल डिजिट मध्ये धावसंख्या प्रवेश करते, म्हणजेच काय तर 1 बाद 10. पन्नास धावांचं लक्ष ठेवलं गेलंय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीम समोर आणि त्याचा पाठलाग चांगल्या प्रकारे पार पाडला जाईल का प्रणय भोईर आणि संजीव भोईर यांच्याकडनं. नक्कीच तंबूचा रस्ता दाखवण्यात यश आलंय यशवंत वाघ याला. वैयक्तिक 4 धावा बनवून बाद झाला यशवंत. हरेशचा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र लाईन चेक करावी लागेल पंचांना.
इट्स अ वाईड बॉल. अव्वंतर धाव मिळतीये टीम बाळाशेठ प्रतिष्ठानला. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज हरेश भोईर. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र अचूक लेंथ हाताळली गेलीये. हरेश भोईर ज्युनियर यांनी निर्धाव चेंडू आलाय. प्रणय भोईर याच्या विरोधात षटकातील पुढचा बॉल. हा बॉल उडवलाय, निघून जाईल सीमारेषा बाहेर. मिळतील 6 धावा. प्रणय याच्या बॅट मधनं निघणारा हा दुसरा षटकार. पंचांचा अधिकृत इशारा येईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 1 बाद 17. धन्यवाद कॉम्बॉक्स. आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. साई 11 आणि बी ग्रुप. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. आणि आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आदरणीय पंडित पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपल्या टॉसबॉक्समध्ये या. सर आपण बी ग्रुप आणि त्यानंतर साई 11 फार अगदी रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त आणि फक्त एकाच षटकाची मॅच असणार आहे. चला आपण दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे आमचे मान्यवर. त्यानंतर आदरणीय पंडित जी पाटील साहेब आपल्यामध्ये जॉईन झालेला आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम. आणि हा जो कॉईन आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना माहिती आहे आमचे मान्यवर, त्यांच्याकडे हा कॉईन दिला जाणार आहे. फक्त आणि फक्त एका ओव्हरची मॅच असणार आहे. कारण सेमीफायनलमध्ये जाण्याकरिता हा शेड्यूल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर टॉस इथे केला जाणार आहे आदरणीय पंडितजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते. आणि ग्रामपंचायत भिनार आवाज दिलाय आणि टॉस देखील इथे जिंकलेला आहे साई 11 भिनार या संघानं. मान्यवरांना आभार विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. संदेश दादा सेकंड डाव देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपला निर्णय काय असेल, कारण 1 ओव्हरची मॅच असेल आणि ती देखील फाईट बॅक करणारी मॅच आहे. कारण सेमीफायनलमध्ये धडक मारणारी मॅच आणि अशा वेळेला मात्र टॉस जिंकणं देखील फार महत्त्वपूर्ण होतं. यावेळेला टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करणार. यस, क्या बात आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या संघात देखील खूप सारा शुभेच्छा आहेत. त्यानंतर बी ग्रुप आपल्याला फिल्डिंग करायची आहे. इट्स ओडी कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या षटकामध्ये प्रणय भोईर बरसलाय, चांगला पाठलाग केला जातोय. त्यानंतर आपल्यातून आपले मान्यवर देखील रजा घेतात आदरणीय पंडितजी पाटील साहेब. आपण आलात आणि बिनार प्रीमियर लीग 2025 या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. पुन्हा एकदा मी आपला आभार व्यक्त करेन. आणि त्यानंतर पहिल्याच चेंडूवर रोहन भोईर या गोलंदाजाने विकेट प्राप्त केली आहे. बॅटची एज होती, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावलाय आणि संजीव भोईर याला माघारी पाठवले. दुसरा धक्का लागलाय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला. इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल प्रणय भोईर या फलंदाजाला. शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर टिकून राहणं गरजेचं असेल आपल्या टीमसाठी, स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान संघासाठी, कारण महत्वाची भूमिका असेल प्रणयाची. पहिल्या षटकामध्ये हरेश भोईरनी धावा खर्च केल्या गेल्या होत्या 17. नक्कीच एक विकेट प्राप्त केली गेली होती तिसऱ्या चेंडूवर. यशवंत वाघ याला बाद केलं होतं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये रोहन आला गोलंदाज, त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून देतोय आपल्या टीमला. आरवँड देवांश 11. नवीन फलंदाज आलाय भावेश भोईर, लेफ्ट हँडेड फलंदाज. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू येतोय रोहन भोईर गोलंदाजाचा.
पहिल्या 2 चेंडूंवर एक विकेट प्राप्त करत असताना फलंदाजांवर आतापर्यंत हवी ठरलाय. जिथे पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या होत्या तिथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानात. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आउटस्विंगचा मारा पाहायला मिळतोय या गोलंदाजाचा. काय गोलंदाजी हाताळली आहे या पहिल्या 3 चेंडूंवर. पूर्णपणे आतापर्यंत 2 चेंडूंवर मागच्या भावेश भोईरला थांबवून ठेवलंय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं मित्रांनो गरजेचं आहे. चेंडूच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं गरजेचं असेल, लाईन मध्ये येऊन खेळणं गरजेचं असेल. षटकातील पुढचा बॉल आता मात्र फलंदाजापासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. इट्स अ वाईड बॉल. ओव्हांतर धाव मिळतीये स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला आणि धाव संख्या होईल ती म्हणजेच 18. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन भोईर. समोर असेल भावेश. लेफ्ट हँडेड फलंदाज. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत. इथनं दबाव वाढला असेल फलंदाजावर, दबाव वाढला असेल भावेशवर. दबावातनं सावरावं लागेल आपल्या टीमला. नक्कीच इथनं दबाव वाढेल प्रणय भोईर या फलंदाजावर सुद्धा, कारण आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू आलेत भावेशच्या विरोधात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल पंचांना. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू वाईट बॉल. अव्वांतर धाव मिळते. या षटकाचा विचार केला गेला तर आतापर्यंत 2 वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाजाने, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती संजीव भोईर या फलंदाजाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस. काय गोलंदाजी हाताळली आहे रोहन भोईर याने. नक्कीच याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. घरच्या प्रेक्षकांसमोर वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत भावेश भोईरच्या विरोधात. आतापर्यंत भावेश भोईरचा विचार केला तर 4 निर्धाव चेंडू. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला जातोय, मात्र या चेंडूवर समाचार घेतलाय गोलंदाजाचा. चेंडू फिरकून दिलाय सीमारेषा बाहेर. येतोय षटकार 6. धाव संख्या झाली ती म्हणजे तब्बल 25. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 25 धावेंची गरज असेल. म्हणजेच काय तर निम्मा पल्ला गाठला गेलाय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठानकडनं. शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता भावेश भोईर याच्या बॅट मधनं. किती वेळ शांत ठेवलं जाईल भावेश याला हेच सांगून दिलंय. पहिल्या 5 चेंडूंवर हावी ठरला होता गोलंदाज, मात्र अंतिम चेंडूवर षटकार ठोकलाय. इथनं मैदानात ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे गोलंदाज रोहन भोईर याने. म्हणजेच काय तर प्रति षटकामागे एक विकेट प्राप्त करण्यात आतापर्यंत गोलंदाजांना यश आलंय. मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तिसऱ्या षटकासाठी जतीन राणे या गोलंदाजाला बोलवले गेले कर्णधाराकडनं.
दरम्यान यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज मिस्टर रिग्नेश प्रताप पाटील यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला सायकल पुरस्कृत झाले. त्यांचं विशेष आभार ग्रामस्थ मंडळ भिनार आणि ग्रामपंचायत भिनार यांच्याकडनं रिग्नेशजी प्रताप पाटील मॅन फ्रॉम रहाणाल यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी सायकल पुरस्कृत झाली आहे. षटकातील पहिलाच बॉल प्रहार चढवला गेलाय प्रणय भोईर याच्याकडनं. चेंडू करतोय हवाई सफर, निघून गेलाय हाय अँड हँडसम षटकार. पहिल्या चेंडूपासनं प्रेशर वर टाकला गेलाय जतीन राणे याला. प्रेशराईज केलं जातंय फलंदाज प्रणय याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. जतीन राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र स्पिचिटचा फटना देखना फटका येतोय प्रणय याच्या बाट मधनं येतोय हा चौकार. काय देखना स्ट्रोक सजवलाय प्रणय भोईर याने. स्पिचिटचा प्रयत्न केला गेला होता, चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. धाव फलकाचा विचार केला तर धाव संख्या असेल ती म्हणजे तब्बल 35. अजूनही 15 धावेंची गरज असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर. फुलटॉस बॉल हलक्या हाताने टर्न केलाय ऑन साइडला चेंडू. फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र फेकी अचूक असणं मित्रांनो गरजेचं आहे. त्यावर 2 धावा पळून पूर्ण करण्यात यश आलंय प्रणय भोईर आणि भावेश भोईर याला. गोलंदाजाचा विचार केला जतीन राणे याचा तर प्रणय भोईर याची विकेट. याची विकेट मिळवून देणं गरजेचं असेल. टर्निंग पॉइंट असेल या मॅचचा. जतीन राणे राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत. चेंडू करेल हवाई सफर, निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. षटकार 6. काय फटका सजवला होता प्रणय भोईर या फलंदाजाने. प्रणय भोईर याच्या बॅटिंगचा आतापर्यंत विचार केला तर याच्या बॅट मधनं 4 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाले या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. धोकादायक प्रयत्न, मात्र रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला प्रणय भोईर आणि भावेश याच्याकडनं पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल म्हणजे ती म्हणजेच 45. अजूनही 5 धावेंची गरज असेल विजय संपादन करण्यासाठी. काय पाठलाग केला गेलाय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीम कडनं या दुपारच्या सत्रामध्ये. प्रणय भोईरचा विचार केला तर 8 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 32 धावांवर खेळतोय वैयक्तिक. काय फलंदाजी केली आहे मैदानात. या मॅच साठी नक्कीच म्हणू शकतो वन साइड हिरो प्रणय भोईर. जतीन राणे याचा नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र हलक्या हाताने टर्न केलाय चेंडू ऑन साइडला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 46.
या पहिल्या सत्रातील आतापर्यंतचं महागडं षटक पाहायला मिळालं जतीन राणे याचं. तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र सोपं साधं समीकरण असेल स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठानसाठी, कारण धावफलकाचा विचार केला तर 46 धावा जोडल्या गेल्या आहेत. म्हणजेच काय तर येणारे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज असेल. मात्र मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ. या धावा डिफेंड केल्या जातील का? केल्या जाऊ शकतात. वारंवार विकेट्स घ्याव्या लागतील. प्रणय भोईर याची विकेट महत्वाची असेल. 1 ते 2 डॉट चेंडू येतील का गोलंदाजाकडनं? दूरवरच्या टोकावरून निर्णायक षटक घेऊन येईल मेहुल भोईर. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज असेल. षटकातील पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खराब लाईन पाहायला मिळाली पहिल्याच चेंडूवर. मेहुल याच्याकडनं अव्वांतर धाव मिळेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 47. इथनं फक्त 3 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईक एंडवर प्रणय भोईर. आणि विजयाचा शंखनाद करणारा येतोय प्रणय भोईर याच्या बॅट मधनं हा षटकार. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान. अभिनंदन किरण भोईर. हार्ड लक, टफ लक आरव अँड देवांश 11. आत्ताच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. याने पहिल्या सत्रामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये तब्बल 1 साइड हिरो म्हणजेच काय तर 39 धावांची इनिंग साकारली. 10 चेंडूंचा सामना केला होता. प्रणय भोईर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला आपण प्रणय आपण यायचं आहे. सामनावीरचा पुरस्कार आहे आपण देणार आहोत. प्रणय भोईर आपण या. स्वर्गीय कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेंद्र पुंडलिक भोईर यांच्या वतीने आपल्याला ती ट्रॉफी जे स्पॉन्सर केलेली आहे. आणि प्रणय चला आपण या. आणि त्यानंतर देण्याकरता मी विनंती करेन आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत. आणि भाऊ गुलवी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी आणि त्यानंतर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विनोद भोईर 1990 यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देखील स्पॉन्सर केलेलं आहे आणि ते देण्याकरता मी विनंती करेन आणि सुनील भोईर आहेत लिटल मास्टर. त्यांचे शुभ हस्ते आपण एक सामनावीराचा पुरस्कार आणि त्यानंतर किरण बालरामजी भोईर स्पॉन्सर्स आहेत त्यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. 39 धावांची गडी साकारली. जबरदस्त इनिंग पेश केली आणि आपल्या संघाला मात्र सेमीफायनलचा रस्ता दाखवलाय प्रणय भोईरने. बेस्ट ऑफ लक प्रणय भोईर आणि नेक्स्ट मॅच करता देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.
दुपारच्या सत्रातील नवीन सामना आपल्या भेटीस येतोय. एका बाजूला असेल टीम साई 11, त्यांच्या विपक्षामध्ये असेल बी ग्रुप. समालोचन कक्षातून दोन्ही संघांसाठी ऑल दी बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. कारण मित्रांनो, निर्णायक सामना एक षटकाचा असेल. कोणता संघ होईल सेमीफायनल मध्ये दाखल, टॉप 4 मध्ये, त्यासाठीच ही चला आपण सलामीची जोडी आपण या मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. सलामीवीर आपण या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ न घेता आपण यायचं आहे. आणि बी ग्रुप टीम आहे. टीमचे बी ग्रुप टीमचे अजय पाटील आणि कुमार पाटील जे स्पॉन्सर आहेत. आणि त्यानंतर साई 11 भरतजी घाटाल आणि एकनाथजी घाटालला यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. कुठला संघ सेमीफायनलला तिकीट मिळवेल आणि त्याकरिता मात्र हा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर लीग फॉर्मॅट पद्धतीने आपण मॅच तो शेड्यूल आपण कंप्लीट केला आणि त्याच्यामध्ये 2-2 ज्या मॅचेस जिंकून पुढे आलेले संघ आहेत त्यांच्यामध्ये आपण ड्रॉ केला. आणि त्याच्यानंतर मात्र 3 असे संघ होते की 2-2 मॅचेस जिंकून पुढे आले होते. आणि त्यानंतर मात्र मयुरेश एंटरप्राइजेस आजच्या दिवसामध्ये मॅच जिंकली आणि त्या देखील क्वालिफायच्या आशा मात्र त्यांच्या जिवंत राहिल्या. आणि त्याच्यानंतर मात्र ड्रॉमध्ये त्यांचं नाव आलं आणि सेमीफायनलमध्ये एंटर झालेलं आहे. आदरणीय मयूर जी लोखंडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि त्यानंतर सन्माननीय जिग्नेश जी भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेला